दिदे म्हणजे 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 दिदे सत्यदाजी आले. कुठे आहे सत्या? कुठे आहे सत्या? बघितलंस का वांग्या? आमरे वांग्या काय? सॉरी सॉरी, बघितलंस ना डीजा? हिरोईनचा चेहरा कसा पडला हिरो आला नाही हे कळल्यावर. अगं यायचं तर सोड, पण तू नुसतं हिरोचं नाव घेतलं तर हिरवीन कशी लाजली ते बघ की. ए डीजे, मी काय लाजत बिजत नाही हा. ए खोटारडे, जर स्वतःचा चेहरा बघ जा आरशात जाऊन. लाजून लाजून कसला लाल झालाय. हा. मला हे सत्यादाजींना सांगितलं पाहिजे वय, वय, बाबा. सांग तू, सांग सांग सांग. ए आमरे, अजिबात नाही हा. मी त्याचा पाठलाग करत होते, त्याला अजिबात सांगायचं नाही. लय राग येईल त्याला. कशाला राग येईल? काय नाही, तू नको लोड घेऊ म्हणजे. तो बरोबर समजून घेईल सगळं. आणि मी पाठलाग का केला असं विचारलं तर त्यांना तर सांगायचं खरं खरं तुझ्या मनातलं. हा? सांगायचं. एक मिनिट दीदीनं काय सांगायचं तिच्या मनात काय आहे ते? का म्हणजे? म्हणजे सत्यादाजींनी आधी सांगितलं पाहिजे ना, ते त्यांचं काम आहे. मला तर वाटतं ना सत्यादाजींनी प्रपोज केला पाहिजे. आणि असा तसा नाही, असं गुडघ्यावर बसून प्रपोज केलं पाहिजे आणि गुलाबाचं फूल देऊन. या जरा जास्तच अपेक्षा झाल्या त्याच्याकडनं. त्याला नाही जमणार. या आधी बी त्यानं प्रयत्न केला होता. काय? कधी? अगं एकदा गुलाबाचं फुल घेऊन पोलीस स्टेशनला आला होता. होय? आणि यो म्हणला मला बाबा की कविता तशीच कशी ऐकवणार ना, मग गुलाब देव येऊन ऐकव असं म्हणला. धरा धरा, फॉर्मॅलिटी म्हणून आणलं होतं. धरा, आणि याच्याकडे लक्ष नका देऊ, असले 56 आशिक असतात. ए जा कामाकडे लक्ष दे. होय बाजूला. अगं मग झालं की आता सत्यादाजींची प्रॅक्टिस झालेली असणार आहे प्रपोज करायची. हा. मला तर काय वाटतंय ते आजच तुला प्रपोज करते. काय माहिती कधी करते. आज तर फोन बी नाही केला. आता तू फोनची एवढी वाट बघतेस म्हणजे तुला बी घाई झाली की सत्या दादा तुला कधी सांगेल त्याच्या मनातलं याची. हा? सत्याचा फोन आहे. उचल उचल उचल. नाही नको. अगं उचल की. अगं काय बोलू उचलून. हा घे 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 उचल. अगं पण मला बोलायला लागणारच ना. अगं पण तू काय बोलते ते तरी ऐक ना. हा बोल सत्या. वाघमारे कुठं आहे तुम्ही? अरे मी आईकडे आली इथं. काय तिकडे कधी गेला तुम्ही? सत्या आता मला भेटायला बोलवल. वाघमारे मॅडम ना त्या मौर्य साहेबांबरोबर असतील. मला सांगायचं नसेल म्हणून आईनकडे असं सांगितलं असेल. हॅलो हॅलो सत्या. हॅलो हॅलो. काय ग काय झालं? येत तिकडे दाजी. अगं काहीच बोलला नाही. कुठं विचारला आणि फोन ठेवला. मला काय वाटतंय चुकून कट झाला असणार. तू परत एकदा फोन लाव. हा लाव 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 परत लाव. नाही उचलला. का उचलू मी यांचा फोन? एकतर त्या मौर्य साहेबांसाठी माझ्या संग खोटा बोलल्या. एवढ्यात कोणी घरी जातं? कशाला गेले असतील घरी? नक्कीच कुठतर बाहेर गेले असतील त्या मौर्य साहेबांबरोबर. असं कसं उचलत नाहीत बरं फोन? मागे त्यांचा फोन आपण उचलत नव्हतो तेव्हा कसं दंगा घातलेला. हा. तू परत एकदा म्हणजे
आज अचानक तिकडं अचानकच आली अचानक. आणि काय तुमच्या तिघांची काय खलबत चालली ती? हा नाही फोन कुणाला लावायचा कुणाचं येणार काहीतरी चाललं होतं की नाही? अगं काय अशीच आले होते, जरा घाईत आहे, निघतेच आहे मी लगेच. अगं काल लगेच का चालल्यात? आलीस ती बरं झालं बघ, तुला बघून लय चांगलं वाटलं. चल की घरात चल. अगं ते खरंच घाईत आहे, मी परत येते. हा अगं चांगल्यापणाने चल म्हणते तर चल की. काय गेम खेळत बसलाय? उठा. म्हणजे आल्या. अरे बस बस बस. ये बस बस. काय ग म्हणजे सकाळी लय बाजू वडून बोलत होतीस की सासूची? हा अगं चार चौघात सारखा तुझा अपमान करत असत्या तरी बी तिचीच बाजू घेऊन बोलत होतीस नी? हा म्हणजे त्या गायबानीसाठी तू मला उलट बोलत होतीस? अगं असं काय नाही आते, आपलं चुकलं होतं ना म्हणून बोलले. आणि मी जरी त्यांच्या बाजूने बोलले असते तर सत्य आपल्याच बाजूने बोलला की. मग काय सत्कार करू का आता त्याचा? नाही तसं नाही, पण जाऊ दे, तुला बोलून काय उपयोग नाही. आणि तसं बी आता थोडंच दिस उरल्या ती, मग पुन्हा कायमची तू इकडंच येणार आहेस, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. बर जा आता, निघ. थांब, पैसे देऊन जा बाई. सकाळीच लाईट बिल आलंय, लाईट बिल भरलं नाही का नाही तर घराची लाईट कट करून जातील आणि मग बसायला लागला अंधारात आम्हाला. नाही मी देते पैसे. थांब. रेकॉर्ड मंजूने रेकॉर्डच केलं यावेळी. मागितल्या लगेच पैसे दिले ना. हा बया 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 मंजू, मला लय ग आपल्या घराची काळजी वाटत्या. तुझी सासू आणि तुझा नवरा मला अजिबात तुझ्याकडनं पैसे घेऊन देत नाही ती.